नमस्कार. घरोघरी चातुर्मासाच्या कथा नेहमीच सांगितल्या जातात आणि या चातुर्मासाच्या कथेमध्ये रविवारची एक कहाणी आहे. त्या कहाणीतला एक पात्र असं म्हणतो, त्याची आई त्याला विचारते, बाळ बाळ मामाने काय दिलं? आणि तो बाळ आपल्या आईला सांगतो, दैवानं दिलं ते सगळं कर्मानं नेलं. दैव देते आणि कर्म नेते ही म्हण आपल्याकडं तेव्हापासून प्रसिद्ध झाली. भारतीय जनता पक्ष या अशाच म्हणीचा वापर करतोय, ती अनुभवतोय असं वाटायला लागलंय. दैव देते आणि कर्म नेते. दैवानं महाराष्ट्राच्या भाजपला खूप काही दिलं, पण महाराष्ट्राचं भाजप आपल्या कर्मानं ते गमावतंय की काय असा प्रश्न पडतोय. मधल्या काळामध्ये धनंजय मुंडेंचं जे प्रकरण झालं, त्या प्रकरणामध्ये भाजपच्या नेत्यांनी परस्पर विरोधी विधानं करून भाजपमध्ये एक अंतर्गत बेदिली असल्याचं स्पष्टपणे समोर आणलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विषयामध्ये एक अशी प्रतिमा होती की हा माणूस कणखर आहे, यांच्याकडे एखादी गोष्ट असल्यावर ते त्यावर ठाम असतात, अशी प्रतिमा त्यांची होती. म्हणजे नाही नाही नाही, शाश्वत धर्म म्हणून नाही की आपद धर्म म्हणून नाही, आम्ही राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही, असं ठामपणे सांगणाऱ्या फडणवीसांना 2 वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागली. आता हा विषय राजकीय तडजोड म्हणून लोकांनी स्वीकारला आणि लोकही तसं बोलतील कदाचित की हे राजकीय तडजोड म्हणून ठीक होतं. पुढे फडणवीसांच्या वरती पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये धनंजय मुंडेंना मदत केल्याचा आरोप झाला. त्यावर काही सुज्ञांनी असं सांगितलं की परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना पराभूत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस काम करणार असतील आणि ते पराभूत करू शकणार असतील तर पंकजा यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांची ताकद अधिक आहे, हे मान्य करावं लागेल आणि पंकजांनी ते स्वीकारावं लागेल. खरं तर पंकजांनी हे जाहीरपणे व्यासपीठावर स्वीकारलं होतं. मी त्यांची शिष्य आहे, ते माझे गुरु आहेत, पण गुरुनी द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा अर्जुनासाठी घ्यावा असं देखील सांगितलं होतं. पण तरीही त्यावेळेला जे व्हायचं ते झालं. पण आता धनंजय मुंडेंना वाचवताना फडणवीस धनंजय मुंडेंच्या बाजूने होते, याविषयीची चर्चा आता ठामपणे सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या भाजपामध्ये सगळं काही अलबेल आहे असं अजिबात नाही आहे. मतभेदांची एक किनार शाबूत आहे. जसं बीडमध्ये विनायक मेटेंना महत्त्व देणं हे पंकजा मुंडेंना नकोसं वाटणारं होतं, तसं लातूरमध्येही घडलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक राहिलेले संभाजी पाटील निलंगेकर यांना अभिमन्यू पवारांच्या रूपानं जिल्ह्यामध्ये एक पर्यायी शक्ती देण्याचं काम म्हणण्यापेक्षा प्रयत्न असं म्हणूया आपण, तो झाला. पण संभाजी पाटील निलंगेकरांच्या पुढे अभिमन्यू पवारांची शक्ती उभी राहणं किंवा जिल्हाभर ते नेतृत्व म्हणून विकसित होणं जरासं कठीण होतं आणि ते कठीणच आहे. पण तिथे अभिमन्यू पवारांचा सातत्यानं होत असलेला हस्तक्षेप ही गोष्ट संभाजी पाटलांच्या लेखी त्रासदायक आहे. खरं तर अभिमन्यू पवारांना औसा विधानसभा मतदारसंघाच्या ऐवजी लातूर शहरसारख्या मतदारसंघात उभा केलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं. अजून 1-2-3 जागा भाजपला मिळू शकल्या असत्या, पण तसं घडलं नाही. असो हा इतिहास झाला. पण संभाजी पाटील निलंगेकर या सगळ्या प्रकारामुळं त्रस्त आहेत एवढं मात्र नक्की आहे. तसं जालना जिल्ह्यात देखील काही अलबेल स्थिती असं नाही आहे. रावसाहेब दानवे विरुद्ध बबनराव लोणीकर असा सामना नेहमीच रंगताना दिसतो. बबनराव लोणीकरांना रावसाहेब दानवे नेहमीच खच्चीकरण करत राहतात आणि त्यात भाजपचे शीर्षस्थ नेते उगाचच रावसाहेब दानवेंची बाजू घेतात असा लोणीकर गटामध्ये समज आहे. त्यामुळं लोणीकर गट काहीसा अलिप्त आहे. जसा बीडमध्ये पंकजा मुंडेंचा गट जसा अलिप्त झाला आहे, जसा लातूरमध्ये संभाजी पाटलांचे समर्थक जे मोठ्या प्रमाणावर आहेत ते अलिप्त झालेत. आता आपण जाऊया परभणीमध्ये. परभणीमध्ये
नवीन आलेल्या लोकांनी पक्षावर अशी काही मांड ठोकली आहे की जुने बिचारे सगळे इकडं तिकडं विखुरले गेलेत. नुसते विखुरले गेले नाही आहेत तर त्यांच्या मागं चौकशींचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. ही सगळी मंडळी मेघना बोर्डीकरांच्या आणि रामप्रसाद बोर्डीकरांच्या त्रासाला एवढी कंटाळलीत की त्यांना आता आपला पक्षात वाली कुणीच नाही असं वाटायला लागलं आहे. त्यामुळं कधीकधी राष्ट्रवादीचे नेते जो दावा करतात की भाजपचे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, त्यात तथ्य वाटायला लागतं. अशीच गत नांदेडमध्ये आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटलांचा गट विरुद्ध जुन्या भाजपचा गट असा कार्यरत आहेच आहे. उस्मानाबादमध्ये भाजपची ताकद कमी असली तरीसुद्धा ज्या काही लोकांना आता भाजपमध्ये नव्याने आलेले राणा आहेत त्यांच्याशी जुळवून घेण्यामध्ये थोडीशी अडचण होते आहे. पण हा कडकडाट फार मोठं स्थान ठेवून नाही आहे. आता मराठवाड्याच्या भाजपामध्ये जवळपास अशी स्थिती असताना म्हणजे लातूर, बीड, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद या प्रत्येक ठिकाणीच असा खडखडाट किंवा अस्वस्थता भाजपच्या 2 गटामध्ये जाणवते आहे. तर महाराष्ट्रव्यापी भाजपमध्ये हाच त्रास अनेकांना जाणवतो आहे. म्हणजे महाराष्ट्रात सुधीर मुनगंटीवारांचा जो गट आहे, त्याला गडकरींचा गट असं म्हणता येऊ शकेल, त्या गटाला देखील एक अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये आहे. तशी अस्वस्थता मुंबईमध्ये शेलारांच्या मनामध्ये आहे. शेलार हे फडणवीसांचे समर्थक मानले जातात म्हणण्यापेक्षा जात होते असं म्हणावं लागेल, पण शेलार आता फडणवीसांचे स्पर्धक मानले जात आहेत. आता शेलार सोबत विनोद तावडे हे एक नाव महत्त्वाचं आहे, ज्यांना सातत्यानं दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. तावडे ज्या कारणामुळं पक्षाच्या उमेदवारीपासून वंचित राहिले किंवा जी कारणं चर्चा म्हणून तावडेंच्या विषयात तावडेंना डकवली गेलेली आहेत, तावडेंच्या विषयात गृहीत धरली गेलेली आहेत, तीच कारणं आणखी एका मोठ्या नेत्यांच्या बाबतीत लागू पडतात. पण तो नेता मात्र अजूनही पक्षात सक्रिय आहे. त्यांचं मानाचं स्थान वाढतं आहे. इनफॅक्ट त्याच नेत्यामुळं एकनाथ खडसेंना भाजपनं सोडलेलं आहे, त्यागलेलं आहे. आता तावड्यांच्या सोबतची कारणं त्या प्रतिष्ठित नेत्याला का लावली जात नाहीत, हाही एक मोठा प्रश्न आहे. जसे खडसे निघून गेले तसे आणखी काही रांगेत आहेत का, ते जायच्या स्थितीमध्ये आहेत का, हेही तपासलं पाहिजे. आता हा सगळं रामायण यासाठी सांगतोय की महाराष्ट्रात सत्तांतर होण्याच्या 2 वेळेला संधी राज्यामध्ये आलेल्या होत्या. त्या संधी अशा सत्तांतर होणार असं वाटत असताना गमावल्या गेलेल्या आहेत. एकदा एका माजी मुख्यमंत्र्याला त्यांच्यासोबतच्या समर्थक आमदारांसह, ते फार संख्येने नव्हते, राजीनामा द्यायचा आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पुन्हा निवडून यायचं किंवा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ॲडजस्ट करायचं असं ठरलं होतं. त्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला राज्यामध्ये यायचं होतं आणि मुख्यमंत्र्यांना त्या केंद्रात जायचं होतं, असंही सगळं ठरलेलं होतं. हे सगळं दिल्लीमध्ये बैठक होत असतानाही ठरलेलं होतं. त्यासोबत राज्यातले एक मंत्री आणि एक होऊ पाहणारे मंत्री या दोघांशीही भाजपचं मेतकूट खूप छान पद्धतीनं जुळलेलं होतं. त्यामुळं मराठवाड्यातल्या मॅक्झिमम मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता होती. आता हे सगळं सूत्र जुळत आलेलं असताना अचानक फिसकटलं. त्याची कारणं 2 आहेत. एक, या तिघा चौघांची मिळून एक अपेक्षित आमदारांची संख्या जी एकूण आमदार संख्या कमी झाल्यावर सभागृहामध्ये भाजपची संख्या जास्त वाटेल इतकी जुळली नाही, किंवा कोणत्याही पक्षातून फूट वाटावी अशी ती संख्या जुळली नाही. हे एक कारण आहे. म्हणजे राजीनामा दिला असता तरीही सरकार अल्पमतामध्ये आले नसतं आणि भाजप बहुमतामध्ये गेलं नसतं. आणि दुसरं कारण की समजा ही जुळवाजुळव जरी करायची ठरली असती तरीही ती करता आली असती. पण एवढ्या सगळ्यांना घेऊन
मूळ भाजपच्या मंडळींनी काय करायचं हा मोठा प्रश्न होता. म्हणजे हा सगळा आटापिटा राज्यातल्या एका नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी असेल तर भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी या प्रयोगाच्या मागं का उभं राहायचं हा खरा प्रश्न होता. त्यामुळं अनेक नेत्यांनी अशा या सत्ता परिवर्तनासाठीच्या लढ्यामध्ये भाजपला सहकार्य करायचं नाकारलं अशी ती स्थिती दिसते आहे. अगदी दिल्लीच्या केंद्रातील नेत्यांनी सुद्धा याबाबतचा समज महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिल्याविषयीची माहिती आपल्या हाती आहे. जर एका व्यक्तीच्या मुख्यमंत्रीपदासाठी एवढी सगळी जोडतोड करायची असेल आणि त्यातून भाजपचेच नेते मंत्रिपदापासून किंवा सत्तेपासून दूर राहणार असतील तर ही जोडतोड करायचीच कशासाठी असाही प्रश्न उपस्थित केला गेला. आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं सत्तांतर काही काळ लांबणीवर पडलं. हे लांबणीवर पडलेलं सत्तांतर अधिक जवळ यावं यासाठी मधल्या काळामध्ये फडणवीसांनी धनंजय मुंडे यांच्या विषयामध्ये मदत करण्याची भूमिका घेतली असावी अशी ही एक शक्यता वर्तवली जाते आहे. गडकरी जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये ॲक्टिव्ह झाले तेव्हापासून सत्तांतराच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. आणि गडकरी ॲक्टिव्ह होत असतील, सत्तांतर घडणार असेल तर ते नेता बदलून घडावं अशी अपेक्षा महाराष्ट्रातील भाजपच्या विधिमंडळ गटालाही वाटते. आणि त्यासोबतच तशी अपेक्षा पक्षांतर करून येणाऱ्या मंडळींना देखील आहे. त्यामुळे सत्तांतर घडणार असेल तर नेतृत्व बदल करून घडणार आहे की विद्यमान नेत्यासह घडणार आहे याबाबत देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. असेल ती असेल, पण आज तरी महाराष्ट्र भाजपला दैव द्यायला तयार आहे, पण महाराष्ट्र भाजपचं कर्म मात्र त्यांना या सत्तेपासून दूर ठेवतं आहे. या सगळ्यात फायदा कोणाचा होईल तर तो फक्त आणि फक्त चंद्रकांत पाटील यांचा फायदा होताना दिसतो आहे. म्हणजे शेलार, तावडे, मुंडे, मुनगंटीवार अशी स्पर्धा माध्यमं लावताना दिसत आहेत. पण जेव्हा केव्हा नेतृत्व बदलाचा मुद्दा येईल तेव्हा आपसातल्या भांडणात सर्वसंमतीचा नेता म्हणून कदाचित चंद्रकांत पाटलांचं नाव पुढे येऊ शकतं. प्रमोद महाजन देवगौडा पंतप्रधान झाल्यावर एक गमतीशीर गोष्ट सांगायची. ती अशी होती की जेव्हा जनता दलाचं संसदीय पक्ष नव्या नेता निवडीसाठी बसला तेव्हा त्यात वाद चालू झाले. आणि हे वाद प्रत्येकजण मला नेता करा आणि पंतप्रधान करा यासाठीचे होते. म्हणजे मुलायमसिंग यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, हे सगळे आपल्या स्वतःच्या पंतप्रधानपदासाठी इच्छुक होते. ज्योती बसूंचं नावही त्या काळामध्ये आघाडीवर होतं. इतके वादंग वाढले की चिडलेल्या लालू प्रसादांनी अचानक उठून अरे का लगा रखा है ये, बना दो कोई भी गधा घोडा असं म्हटलं. आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेले देवगौडा हिंदी कळत नाही म्हणून झोपी गेलेले होते. गधा घोडा हा शब्द त्यांना देवगौडासारखा वाटला आणि त्याने उठून सगळ्यांना नमस्कार केला. देवगौडांनी नमस्कार केल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळ्यांना वाटलं की देवगौडा पंतप्रधानपदी निवडले गेले. अर्थात प्रमोद महाजन ह्याला विनोद म्हणून सांगायचे. पण असंच काही वेळ भाजपमध्ये आली तर बना दो किसी को भी असं म्हटलं तर चंद्रकांत पाटलांचं नाव आघाडीवर येईल एवढं मात्र नक्की. कदाचित चंद्रकांत पाटील भाजपच्या या विसंवादी भूमिकेत आनंदी असतील, कारण अल्पकाळासाठी का होईना त्यांना हे पद मिळू शकतं. खरं तर फडणवीसांसाठी दैवदेते कर्म नेते अशी स्थिती असली तरी काहीही कर्म न करता दैव देते अशी स्थिती चंद्रकांत पाटलांसाठी येऊ शकते.